तर मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला ही डिझाईन पूर्ण करत असते, परंतु त्यामध्ये तिचे लक्ष लागत नसते. कारण हे सर्व अद्वैतला सांगायला हवे, नाहीतर त्याला कुठून बाहेर जाऊन कळले तर अद्वैत तिच्यावर खूप चिडेल याची तिला भीती वाटत असते. म्हणून अद्वैतला हे कसे सांगायचे आणि कुणाच्या मार्फत सांगू, कुणाचा यासाठी मी सल्ला घेऊ असा ती विचार करत असते. तेव्हा तिच्या लक्षात येते अद्वैतशी बोलण्यासाठी मला योग्य असा सल्ला आजोबाच देऊ शकतील. म्हणून आजोबाबरोबर बोलण्यासाठी कला लगेच त्यांच्या रूममध्ये निघून जाते. त्यानंतर इकडे रोहिणी ही सरोजच्या कॅबिनमध्ये असते आणि सरोजला तेच सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण सरोज मात्र तिच्यावर खूप चिडलेली असते. सरोज म्हणते की तू जर तिरकसच बोलणार असेल तर तुझ्याबरोबर बोलण्यात मला कोणताही इंटरेस्ट नाही. एकतर ऑलरेडी माझ्याकडे खूप काम पडलेली आहेत. तेव्हा रोहिणी म्हणते की हो ना, खूप काम आहे तुझ्याकडे, कारण येथील सर्व गोष्टीची जबाबदारी घेणारी तू एकमेवच येथील आहे. आणि बरं चल की मी कामाचेच बोलते की आपल्या बिझनेसमध्ये एक नवीन ज्वेलरी डिझाईन्स अपॉइंट झाली. मग माहीत असेल तुला की तिचे नाव काय आहे ते, आणि काय नाव आहे ग तिचे. तर सरोज म्हणते की हे बघ, याच्याशी माझा काही एक संबंध नाही. तुला माहिती आहे की मी सगळ्या ऑफिसच्या अकाउंट चेक करत असते. त्या अकाउंटरने घोळ घातला म्हणून मला येथे यावे लागले, आणि ही सर्व काम अद्वैत बघतो हे तर तुला माहितीच आहे. आणि बाय द वे रोहिणी, तुझा या सर्वाशी काय संबंध ग? तू काय याच्यामध्ये इंटरेस्ट घेते? तेव्हा रोहिणी मनात सरोजकडे बघत म्हणते की अगं सरोज वहिनी, या सर्वाशी तर माझा काही एक संबंध नाही, पण खरा संबंध तर तुझा आहे या सगळ्याशी. आणि गालातल्या गालात हसून ती सरोजला म्हणते की एक मिनिट, आणि लगेच राहुलला फोन करते. आणि राहुल सरोज वहिनीच्या कॅबिनमध्ये ये असे म्हणते, आणि ते पण लगेच, आणि फोन ठेवते. तर सरोज तिला म्हणते की रोहिणी, मी तुला परत एकदा सांगते की ही सर्व काम अद्वैत बघतो. मग या कामाविषयी माझ्याशी बोलून काही एक फायदा नाही. रोहिणी म्हणते की ठीक. आणि तेवढ्यात राहुल आतमध्ये येतो. तेव्हा राहुल सरोजला म्हणतो की मामी, तुला मम्माने तर नवीन डिझायनर बद्दल कल्पना तर दिलीच असेल, आणि आपल्या लॅपटॉपमध्ये ते मेल्स ते सरोजला दाखवतो. तेव्हा सरोजला राग येतो. सरोज म्हणते की काय गे रोहिणी, हे सर्व तुम्हाला का दाखवतेस? तेव्हा रोहिणी म्हणते की हे बघ सरोज वहिनी, अगं थांब जरा, बघून घे, रागवू नको. आम्ही नेमकं काय म्हणतो हे तरी ऐकून घे, आणि मग तुला समजेल की एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे ते. आणि त्या लॅपटॉपमध्ये जे अद्वैतने अप्रूव्ह केलेले डिझाईन्स असते ते दाखवते, आणि जो कलाचा कागद रोहिणीकडे असतो डिझाईनचा, तो कागद ती सरोजला दाखवते. आणि हे तुझ्या सुनेचा डिझाईनचा कागद, आणि ते आणि स्वतःच बघ की तुला या दोघांमध्ये काही साम्य वाटत नाही का. तर सरोज त्या दोन्ही डिझाईन चेक करते, अगदी सेम डिझाईन असतात त्यावर. इकडे कला आजोबांकडे येते, तर इकडे तिकडे बघत असते. तर आबा म्हणतात की काय सुनबाई, तुला काही बोलायचे का? तर कला म्हणते की हो आजोबा, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. आजोबा म्हणतात की विचार. तेव्हा कला म्हणते की आजोबा, जेव्हा आपल्याला माहिती असते की समोरचा माणूस आपले काही एक ऐकून घेणार नाही, आपल्याला चुकीचे ठरवणार आणि आपल्याबद्दल गैरसमजच करून घेणार, पण तरी सुद्धा आपल्याला त्या व्यक्तीला काहीतरी सांगायचे असते, मनात एक भीती असते की त्याचा परिणाम काय होईल. मग आजोबा अशा वेळी काय करायचे असते? तेव्हा आबा म्हणतात की हे बघ सुनबाई, समोरच्या माणसाचा विचार करायचा सोडून द्यायचे, आणि आपल्या मनामध्ये जे काही आहे ते बोलून मोकळे व्हायचे. मग तो चिडून दे, त्याला राग येऊन दे, नाहीतर त्याने आरडाओरडा करून दे, काही करून दे, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे. मग आता तुझ्या मनामध्ये जे काही आहे तू एकदा जर त्याला बोलली तर मग विषय संपला. ते ऐकून कला म्हणते की आजोबा, खरं तर प्रश्न खूप कठीण होता, परंतु तुम्ही इतक्या सहजपणे त्याचे उत्तर दिले, ते ऐकून खरंच खूप सोपे झाले. आणि कला अगदी खुश होऊन थँक्यू बोलते. आजोबा सुद्धा खुश होतात. त्यानंतर इकडे रोहिणी सरोजला म्हणते की अगं, तुझी सून आपल्या कंपनीमध्ये डिझाईन्स काढते आणि हे तर आपल्याला माहितीच नाही. तेव्हा सरोज तर खूपच चिडते, पण हे कसे शक्य आहे असे म्हणते. तेव्हा रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी, हे शक्य आहे, कारण हे सर्व बघितल्यानंतर मी सुद्धा अगोदर गोंधळून गेले होते, म्हणून मी सर्व मेल्स चेक केले, आणि तुझ्या सुनेला सुद्धा मी हे स्वतः डिझाईन्स काढताना सुद्धा बघितलेले आहे, आणि तेव्हा या सर्व विषयी माझी खात्री पटली. मग आता कळले ना तुला की मला जे सांगायचे होते ते सुद्धा इम्पॉर्टंटच होते. तेव्हा सरोजला तर खूप राग येतो. राहुल आणि रोहिणी मात्र एकमेकांकडे खुश होऊन बघून हसतात. त्यानंतर इकडे काजल तयार होऊन कॅफेमध्ये जायला निघलेली असते, आणि तेवढ्यात ती आईला म्हणते की आई मी निघते, आणि तेवढ्यात सोहम तेथे येतो.
हाय हॅलो कुठे असे काजलला विचारतो. तर काजल म्हणते की कुठे बाबा, आम्हाला कामाला जावे लागते. सोहम म्हणतो की अगं तुझी तब्येत बरी नाही, तू एक काम कर, तू आज सुट्टी घे आणि उद्या कामावर जा. काजल म्हणते की सुट्ट्या बिट्टे हे तुम्हाला परवडतात, आमच्या सारख्यांना नाही. आणि तेवढ्यात संगीता बाहेर येते. काजल म्हणते की एक दिवस जर कामावर नाही गेलो तर पगार कापतात, त्यामुळे आज तर मी हाफ डे तर भरू शकते. ते सर्व ऐकून संगीता म्हणते की बघितले का सोहमराव, ही अशी आहे जे आपलं आहे तेच खरं करत असते, निदान तुम्ही तरी हिला व्यवस्थित समजावून सांगा. तेव्हा सोहम काजलला म्हणतो की बघ काकी काय म्हणतात ते. तेव्हा संगीता म्हणते की सोहमराव ती अगदी आमच्या कला सारखी आहे, ती आमचीच काळजी करत असते, पण तरी सुद्धा मी एक आई आहे, मग तिची काळजी मला वाटणारच. तेव्हा सोहम म्हणतो की काकी काजल काय म्हणत असते की चिल घ्यायचे, मग तसेच तुम्ही सुद्धा चिल घ्या. आणि ही काजल तुमच्या घरची पोरगी थोडीच आहे, ती तर तुमच्या घरचा पोरगा आहे पोरगा. तेव्हा काजल म्हणते की खरी बाई तू, आणि सोहमला म्हणते की तुम्ही आपली काळजीच करत बसा आणि जमले तर गॉसिप सुद्धा करा, त्याने तुमचे पोट भरते, पण मला तर जावे लागेल. संगीता म्हणते की अगं आत्ताच तू आजारी होती आणि त्यातून तू उठली. तेव्हा काजल म्हणते की हे बघ आई, मला सांग की आपल्या जागी जर कलाताई असती तर तिने सुद्धा हेच केले असते, झाले तर मग. आणि सोहमला म्हणते की एक कळलाव्या. तर सोहम म्हणतो की काय मी. काजल म्हणते की हो तूच, आणि तू इकडे थांबून काय करणार. तर सोहम म्हणतो की आता तूच म्हटली की तुझ्याबद्दल गॉसिप कर, मग मी आणि काकी तुला शिस्त कशी लावायची यावर बसून डिस्कशन करतो. तेव्हा संगीता खुश होऊन सोहमच्या हातात टाळी देते. तर काजल म्हणते की गपरे, आणि तुला माझी खूप काळजी आहे ना, चल मग मला कॅफेमध्ये सोडण्यासाठी. आणि सोहमच्या हाताला धरून ती निघून जाते. आणि त्या दोघांना एकत्र बघून संगीता म्हणते की हो खरंच किती छान दिसते ही जोडी, अगदी देवानेच जुळून आणले अशीच शोभून दिसते. आणि खुश होत असते, पण तेवढ्या तिचे लक्ष देते की नाही नको, दोन पोरींचे जे झाले ते झाले, पण आता हिच्या वाट्याला नको. आणि अंबाबाईला हात जोडत म्हणते की अंबाबाई जे काही आहे ते तूच बघून घे. त्यावर इकडे कला आपल्या रूममध्ये येते आणि आज काही झाले तरी चांदेकरशी बोलायचेच, आणि तो किती वाजता येईल तोपर्यंत मी सर्व तयारी करून ठेवते, म्हणजे तो आल्यानंतर नीट व्यवस्थित बोलता येईल. निदान मी त्याला सांगते की आज मला तुझ्याशी महत्वाचे बोलायचे, म्हणजे निदान त्याला कल्पना तरी असेल. म्हणून ती लगेच अद्वैतला कॉल करते आणि अद्वैत आपल्या कामात मग्न असतो, म्हणून तो कलाचा फोन कट करत असतो. तर कला पुन्हा फोन करते आणि हा माझा फोन का कट करत असेल, किती आगाऊ आहे, म्हणून कला पुन्हा फोन करते. तर अद्वैत पुन्हा तिचा कॉल कट करतो आणि मनात म्हणतो की जरा सुद्धा हिला अक्कल नाही, एकदा मी फोन कट केला म्हणजे मी बिजी आहे, इतके साधे हिला समजत नाही का. आणि अद्वैत पुन्हा फोन कट करतो. तर कला खूपच चिडते आणि हा माझा फोन का कट करत असेल, मी याला म्हणजे वारंवार फोन करते, नक्की मला काहीतरी बोलायचे असेल, इतके साधे याला समजत नाही का. माझ्या मनाप्रमाणे हा या आयुष्यात तरी काही घडून देणार नाही असे मला वाटतंय. जाऊन दे, आता मी आल्यानंतरच जे काही बोलायचे ते त्याच्याबरोबर बोलते. त्यानंतर इकडे सरोज ही सर्व ते डिझाईन्स बद्दल समजून म्हणते की इतकी मोठी फसवणूक, आणि तिला खूप राग येतो. तर रोहिणी म्हणते की हो अगं सरोज वहिनी, माहिती आहे की या क्षणी तुला खूप मोठा धक्का बसला, आणि सगळ्यात वाईट गोष्ट ही म्हणजे त्याच मुलीकडून परत परत तुझी फसवणूक होते, आणि ती मुलगी तुझ्या आयुष्यात आल्यापासून सर्व काही हे विस्कटून गेले. तेव्हा सरोज खूप भडकलेली असते. तर राहुल म्हणतो की मम्मा. तर रोहिणी त्याला म्हणते की एक बघ, तू बाहेर जाऊन आमची वाट बघ, आणि राहुल हे बघ सरोज वहिनीसाठी एक स्ट्रॉंग कॉपी सांग, आम्ही बघतो काय ते. राहुल ते आपला लॅपटॉप घेऊन बाहेर निघून जातो. तेव्हा रोहिणी सरोजला म्हणते की सरोज वहिनी तू शांत हो. तर सरोज इतक्या रागाने म्हणते की कशी शांत हो, कशी शांत हो, एवढं सर्व चाललंय याची खरंच मला कल्पनाच नव्हती. ही मुलगी माझ्याच घरामध्ये राहून माझ्या नाकावर टिचून हे सर्व प्रयोग करते आणि मला काहीच कळले नाही. रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी हे बघ, माझ्या मनात येते ते मी बोलते, म्हणून मी सर्वांना दिसते, आणि हे बघ मला अगोदर पासूनच माहिती होते ही मुलगी खूप लबाड, आतल्या गाठीची आणि धूर्त आहे. तेव्हा सरोज म्हणते की अशी कशी ती मान्य करणार नाही, आत्ताच्या आत्ता जाते आणि तिला जा विचारते. तेव्हा सरोज जायला निघते. तर रोहिणी तिला थांबवते आणि असे कसे सर्वांसमोर जाशील आणि तिला बोलशील, असे अजिबात करू नको, आता हे असे साधे सरळ वागून नाही चालणार. तू जर आता तिच्या समोर गेली तर सर्वात अगोदर ती डॅड समोर तुला
तोंडावर पाडेल। आपल्या हातात काहीतरी पुरावे असायला पाहिजे। ज्या मुलीशी तू डील करते ती तर खूप पोहोचलेली आहे, त्यामुळे आता आपल्याला तिच्या पद्धतीनेच खेळावे लागेल। अगं पण सरोज वहिनी, अगोदर आपल्याला हे बघावे लागेल की ह्या सर्व गोष्टी अद्वैतला माहीत आहे की नाही। खरं तर या बाबतीत मला सुद्धा शंकाच येते। सरोज विचारते की कसली शंका? तर रोहिणी सांगते हे सर्व डिझाईन्स अद्वैतचीच बायको बनवते, हे सर्व अद्वैतला माहिती असेल का ग? तुझ्यापासून लपवून, सर्वांपासून लपवून मग त्याने तर त्याच्या बायकोला कामाला नाही तर ठेवले, असे बोलून रोहिणी आणखीन सरोजला भडकावून देते आणि रागाने सरोज पुन्हा जायला निघते तर रोहिणी तिला पुन्हा थांबवते। अगं सरोज वहिनी जरा थांब, दीर्घ श्वास घे। आणि तेवढ्यात दिनेश कॉफी घेऊन येतो तर रोहिणी त्याला जाण्यासाठी सांगते आणि हे बघ सरोज वहिनी, कॉफी घे आणि शांत हो। तू अशी समोर जाऊन प्रश्न विचारशील त्यामुळे समोरची व्यक्ती ही सावध होऊ शकते। सरोज रागाने विचारते की म्हणजे रोहिणी तुला नेमकं काय म्हणायचे? तेव्हा रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी, तू खरंच खूप साधी आहे, पण तुझी सून खूप चालाक आहे आणि तिला जर पकडायचे असेल आपल्याला तिच्या पद्धतीनेच खेळावे लागेल। तर सरोज म्हणते की हे बघ रोहिणी, एकतर अगोदरच माझे डोके खूप दुखते, तुला जे काही बोलायचे असेल ते जरा स्पष्टपणेच बोल, उगाच इकडचे तिकडे करू नको प्लीज। तेव्हा रोहिणी म्हणते की बरं ठीक आहे, मी व्यवस्थितच बोलते। अगं आपल्याला जरा सावधच राहावे लागेल, कारण ह्या सर्व प्रकरणात फक्त कलाच नाही बऱ्याच लोकांचे हात आहे आणि जितकी मी माहिती काढली, जितके मला कळले, मग त्यावरून मला असे वाटते की ती व्यक्ती ऑफिस मध्येच आहे, म्हणजे सानिका बद्दल सरोजला सांगायचे असते। तेव्हा सरोज विचारते की काय, कोण? तेव्हा रोहिणी म्हणते की हे बघ, मी तिला आता तुझ्या कॅबिन मध्ये बोलावले, मग गोड बोलून तू सर्व माहिती तिच्याकडून काढून घे, पण मी तुला काही सांगितले हे अजिबात तू तिला बोलू नकोस। आणि तेवढ्यात सानिका आतमध्ये येते आणि मी आई कमी मॅडम असे सरोजला विचारते। तेव्हा सरोज म्हणते की ये ना आणि बस असे म्हणते तर रोहिणी खाली बसते तर सानिका म्हणते की मॅडम मी ठीक आहे, बोला तुम्हाला काय बोलायचे असेल। तेव्हा सरोज म्हणते की अगं काही नाही, मी आपल्या स्टाफची अधूनमधून चौकशी करत असते। परवा मी तुझ्याकडून सर्व गोष्टीची बिले मागवले, बजेट मागवले, पण तुझ्याशी मात्र बोलण्याचे राहून गेले। तेव्हा सानिका म्हणते की मॅडम बोला काय झाले? तर सरोज म्हणते की हे बघ, तू तुझ्या जॉबवर आणि पोस्टवर खुश आहे ना? तेव्हा सानिका म्हणते की हो मॅडम। सरोज विचारते की घरचे सर्व कसे आहेत, ठीक आहे ना? तेव्हा सानिका खुश हो सर्व ठीक आहे असे सांगते। तेव्हा सरोज म्हणते की अगं सध्या आपल्याकडे जी डिझाईन्स येते त्याबद्दल मला तुझ्याशी बोलायचे होते आणि ती डिझाईन खरंच खूप सुंदर आहेत ग। अगं बेंगलोरला सुद्धा या डिझाईनचे खूप कौतुक झाले, म्हणून स्पेशली मला तुझे अभिनंदन करायचे होते, कारण ह्या डिझायनरला तू शोधून काढलेत म्हणून। तेव्हा सानिका तर लगेच खुश होऊन थँक्यू मॅडम असे म्हणते। त्यावर सरोज सानिकाला विचारते की अगं मला सांग की ती डिझायनर तुला कुठून मिळाली, म्हणजे काही तू इंटरव्ह्यू वगैरे घेतले होते की आणखीन काही? तेव्हा सानिका म्हणते की नाही, माझी मैत्रिणीच आहे श्रेया नावाची। सरोज विचारते की काय ग, ती कधी ऑफिसला आलेली नाही का? तेव्हा सानिका म्हणते की नाही मॅडम, कारण तिच्या घरचे परवानगी देत नाही म्हणून। त्यावर लगेच रोहिणी सानिकाला विचारते की काय ग, तुझ्या अद्वैत सरांना माहिती आहे का? आतापर्यंत त्यांचे काही बोलणे झाले का? तेव्हा सानिका म्हणते की हो सर नेहमी तिच्याशी फोनवर बोलतातच। सरोज विचारते की काय ग सानिका, हुशार आहे का खूप ती? सानिका म्हणते की हो ती हुशार आहे। तर सरोज विचारते की दिसायला कशी आहे ती? सानिका म्हणते की नॉर्मल दिसते ती। सरोज विचारते की तिचे घरचे तिला त्रास देतात असे तू काहीतरी म्हणत होती ना? सानिका म्हणते की तसे काही नाही, मला असे म्हणायचे होते। तर सरोज म्हणते की ठीक आहे, हरकत नाही, मी बघते। हे सर्व ऐकून रोहिणी मात्र खुश होत असते आणि हे प्रकरण जरा काही वेगळेच वळण घेते। याची तर कल्पना नव्हतीच मला, पण एकंदरीत मज्जा तर खूप येणार हे मात्र खरं। तेव्हा सरोज म्हणते की सानिका तू माझे एक काम कर की तुझ्या त्या डिझायनिंग मैत्रिणीला फोन लाव, मला तिच्याशी बोलायचे। तेव्हा सानिकाला तर खूप टेन्शन येते आणि सानिका म्हणते की मॅडम ती आता सध्या फोन नाही उचलणार, मी थोड्या वेळाने लावला तर चालेल का? तिला फोन लागल्यानंतर मी तुम्हाला तसे सांगते, पण आता मी निघते। तर रोहिणी म्हणते की अगं सानिका थांब, इतकी कसली काही तुला जाण्याची? सरोज आणि रोहिणी एकमेकांकडे बघत असतात आणि रोहिणी सानिकाला म्हणते की सरोज वहिनी तुला जे काही सांगते ते अगोदर कर। तेव्हा सरोज पुन्हा सानिकाला म्हणते की तुझ्या त्या डिझायनर मैत्रिणीला फोन लाव, मला आत्ताच्या आत्ता तिच्याशी बोलायचे। फोन लाव आणि स्पीकरवर टाक। त्यानंतर इकडे कलाला खूप राग येतो आणि असा कसा हा की याला माझ्याशी बोलायचे होते, तेव्हा तर याने मला व्हिडिओ कॉल केला होता आणि आता इतका वेळ झाला, इतके कॉल केले पण एकही कॉल त्याने उचललेला नाही।
अरे चांदेकर, ह्या सर्व डिझाईन्स मीच बनवते, हे कधी मी तुला सांगते असे झाले मला, म्हणून कलाला टेन्शन येते। त्यानंतर इकडे सरोज मात्र काही ऐकायला तयार नसते आणि सानिकाला म्हणते की तू तुझ्या डिझायनरला फोन लाव। तेव्हा रोहिणी म्हणते की अगं 1 मिनिट सरोज वहिनी, तुला तर माहिती आहे ती खूप स्मार्ट आहे, ती पहिल्यांदा आपल्याला आपल्या हातातील पुरावे मागणार, मग आपण तिच्या हातात पुरावे ठेवूयात, म्हणून मी हा कॉल रेकॉर्ड करते। आणि सानिकाला म्हणते की तू कॉल स्पीकरवर ठेव। तेव्हा सानिका खूप घाबरते आणि रडतच म्हणते की मॅडम प्लीज, मी तिला फोन नाही लावू शकत। तेव्हा सरोज म्हणते की हे बघ, फोन लावायचं झालं तर मी सुद्धा लावू शकते, पण मी तुला 2 पर्याय देते, एक तर फोन लाव, नाहीतर नोकरी सोडून जा। तेव्हा नाईलाजाने सानिकाला शेवटी कलाला फोन लावावा लागतो आणि कला ही आपल्या डिझाईनचे काम करत असते आणि सानिकाचा कॉल बघून ती कॉल उचलते आणि हाय सानिका बोल असे म्हणते। सानिका घाबरतच म्हणते की मी मेल केला का मॅडम तुम्ही मला? तर कला म्हणते की हो सानिका, मी मगाशीच तुला मेल केला, चेक कर। तर सानिका म्हणते की हो मिळाला मला। कला विचारते की काय ग सानिका, तू मला असे का विचारतेस? पण जाऊन दे, मला एक गोष्ट सांग की अद्वैत सर खूप बिझी आहेत का? मी मगासपासून त्याला खूप कॉल केले, परंतु त्याने कॉल उचलले नाही, कट केले, म्हणून विचारले। तर सानिका म्हणते की हो, ते एका मीटिंग मध्ये बिझी होते आणि त्यांना काही निरोप द्यायचा होता का? कला म्हणते की नको, मी घरी आल्यानंतर त्याच्याशी बोलते आणि थँक्स फोन ठेवते। सानिका म्हणते की ठीक आहे। तेव्हा सरोज रागाने विचारते की सानिका हे बघ, आता बऱ्या बोलाने सांग की ही मुलगी आहे कोण? आणि सरोज ही जोराने ओरडते की सानिका। तर सानिका घाबरतच म्हणते कला मॅडम। तेव्हा सरोजला इतका राग येतो आणि ते डिझाईनचा कागद घेऊन ती बाहेर निघून जाते। तर सानिका खूप घाबरलेली असते। तेव्हा रोहिणी तिला म्हणते की काय ग, तुला जाण्यासाठी काही इन्व्हिटेशन लागते का? तू जाऊ शकते। तेव्हा सानिका बाहेर निघून जाते। रोहिणीच्या मात्र अगदी मनासारखे होते। सरोज घाईने अद्वैतच्या रूम मध्ये येते आणि ज्या माणसाबरोबर अद्वैतची मीटिंग सुरू असते तर तो माणूस घाईने बाहेर निघून जातो। अद्वैत विचारतो की काय ग आई, काय झाले, तू अशी का आलीस? तर सरोज म्हणते की माझी तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती, तू कधीपासून असा वागायला लागला? आईशी खोटं बोलण्यासाठी लागला, त्या मुलीच्या नादाला लागून आता तू माझी सुद्धा फसवणूक करणार आहे का? आईची तर अद्वैतला काही समजत नाही। तो सरोजला विचारतो की आई, तू काय बोलतेस हे सर्व? मी कधी तुला फसवले? तेव्हा सरोज ती डिझाईन्स अद्वैतला दाखवते आणि ही डिझाईन्स कोणी काढली हे तुला माहिती आहे ना? तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, आपण जी डिझायनर ही घेतलेली आहे तिने काढलेली आहे ही। तेव्हा सरोज म्हणते की पण हे तू माझ्यापासून का लपून ठेवले आणि का? अद्वैत म्हणतो की हो, आम्ही कधी कधी बोलतो, पण ती सानिकाची फ्रेंड आहे। सरोज म्हणते की तू तर तिला नक्की ओळखत असशील आणि भेटला सुद्धा असशील। नाही म्हणजे भेटायची गरज तरी काय, 24 तास ती घरातच असते। तेव्हा अद्वैत विचारतो की 1 सेकंद आई, तू आता काय म्हणालीस? तर रागाने सरोज म्हणते की तुला माहिती नाही असे तू दाखवू नकोस, मग त्या मुलीला डिझायनर म्हणून आपल्या ऑफिसमध्ये ठेवायचे होते, मग तू हे मला का सांगितले नाही? ती मुलगी तर जन्मालाच आली फसवणूक करण्यासाठी आणि तू सुद्धा तिच्या नादाला लागला का? तेव्हा अद्वैत म्हणतो की 1 सेकंद आई, तुला असे म्हणायचे की ती डिझायनर ही खरे आहे म्हणून? सरोज म्हणते की हो, हा माझा अंदाज नाही, माझ्याकडे पुरावे आहेत। तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, मला वाटलेच होते की ती मला फसवते म्हणून। सरोज म्हणते की काय फसवते म्हणजे, तुला माहिती नव्हते का? तेव्हा अद्वैत म्हणतो की ऑफकोर्स आई, मला माहिती नव्हते, मला फक्त डाऊट होता, पण माझ्या हाती कुठलाही पुरावा लागलेला नव्हता। मी तिला पकडण्याचा खूप वेळा प्रयत्न केला, पण तिने अनेक वेळा मला तिच्या अति हुशाराने फसवले। तेव्हा सरोज म्हणते की ती तशीच फसवणारी आहे। तर अद्वैत विचारतो की आई, तुला कसे कळले हे? तर सरोज म्हणते की सानिकाने तिच्या तोंडून हे सर्व कबूल केले आणि माझ्या समोरच मी तिला फोन लावण्यासाठी सांगितला होता आणि त्या फोनचे रेकॉर्डिंग सुद्धा माझ्याकडे आहे। तेव्हा अद्वैत तर खूप चिडतो आणि खरे तर खूप खोटारडी आहे, आज मी तिला नाही सोडणार। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये अद्वैत तो घरी येतो आणि तो डिझाईनचा कागद सर्वांसमोर तो खरेच्या समोर टाकतो, म्हणजे कलाच्या, आणि ही डिझाईन्स कोणी काढला याचा जाब तो सर्वांसमोर कलाला विचारतो। तेव्हा कला तर खूप घाबरते आणि मीच काढले, पण तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, खोटं बोलून लपून आणि करेक्ट, मग याची शिक्षा म्हणून तू आता ह्या डिझाईनचे काम करायचे नाही। तेव्हा कला म्हणते की तू ते डिझाईन्स घ्यायचे की नाही हे ठरव, पण मी माझं काम करत राहणार। सर्वजण कलाकडे आणि अद्वैतकडे पाहत असतात। तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।